परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। या निवडणुकीत कचऱ्याचा मुद्दा गाजणार आहे, कारण शहरातील अनेक भागातला कचरा गेल्या काही महिन्यांपासून उचलण्यात आला नाहीये। त्यामुळे परभणीकरांचे मोठे हाल होत आहेत। तर काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवलेत। अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि परभणी महानगरपालिकेतील परभणी शहराची अवस्था जी आहे ती तुम्हाला दाखवतो। बघा, ही परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील ही परिस्थिती आहे। शहरातल्या कुठल्याही चौकात जा, कुठल्याही गल्लीत जा, हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि ही परिस्थिती का निर्माण झाली? निवडणुका आता येत आहेत, परभणी शहरवासियांना वाऱ्यावर का सोडलं गेले, कचऱ्यामध्ये का ढकललं गेलं, हे आपल्याला जाणून घ्यायचं। आपल्यासोबत परभणी शहरातील महानगरपालिकेमधले हे सर्वजण पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत। मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जाईल, कारण त्यांची सत्ता या ठिकाणी होती। काय हाल आज परभणीचे झालेले आहेत? कोण जबाबदार आहे? काँग्रेस जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? बघा, 2022ला ह्या महापालिकेचा कार्यकाळ संपला। 2017 ते 22 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये परभणी शहर त्याला परभणी शहराला पुरस्कार देखील भेटलेला होता। परभणी शहरात कचरा कुंडी मुक्त करायचं काम 17 ते 22 कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। फार तुरळक प्रमाणात कचरा राहिला असेल असं नाही की, पण बहुतांश ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण नव्हतं। पण 22 ते आजपर्यंत प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप पक्ष इथलं प्रशासन चालू होत आहे। मग त्यांचं काम नाही का? आज ह्या जिल्ह्यात सन्मान्य पालकमंत्री या शहराच्या आपल्या निवासी पालकमंत्री आहेत, ते इथं राहतात। त्या घरातून निघताना त्यांना कचऱ्याचे ठिकाण दिसत नाहीत का? हा माझा पहिला सवाल आहे। हे बघा, इथं वसुली अभावी पूर्ण संख्याबळ नाही इथं गाड्यांचे वगैरे। हे राहिली गोष्ट तुम्ही आत्ता सांगितलं तुमच्या शब्दात की काँग्रेस होती 5 वर्षे। 1 वर्ष रेखावरच्या काळामध्ये स्वच्छताबद्दल आपल्याला बक्षीस भेटलं, ह्याबद्दल वाद नाही। पण त्यानंतर जी दुर्दशा झालेली आहे, रस्त्याची असू किंवा कचऱ्याची असू, जर तुम्ही हे असा कचरा जर मागच्या 5 वर्षातला बी इतिहास काढला तुम्ही, आता तुम्ही मला वाटते तुम्ही सर्व प्रभागात फिरता, त्यांना मागच्या 5 वर्षाचा बी 7 वर्षाचा विचारा। सत्तेमध्ये आजपर्यंत कोण कोण राहिले, परभणीची दुर्दशा का झालेली आहे? की गेल्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, भाजपचं प्रशासन आहे, भाजपचा पालकमंत्री आहे। त्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून जे प्रशासन या ठिकाणी चाललं पाहिजे, ते प्रशासन योग्य रीतीने चालतंय का, हे सुद्धा पाहण्याचं काम या सरकारचं आहे। आता हे आरोप प्रत्यारोप पाहिले, नेमकी कोण जबाबदार आहे ह्या परिस्थितीला? तुम्ही सुद्धा या नगरपालिकेमध्ये होता। ह्याला जबाबदार आहे भ्रष्टाचार। महानगरपालिकेमध्ये जे रुजलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या ठिकाणी असलेले, म्हणजे आता ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले, हे सगळे सारखे एकच आहे ते। आणि ह्यांनी मिळून जी सिस्टम तयार केलेली भ्रष्टाचाराची, ती ह्याला जबाबदार आहे। नातेवाईकाला टेंडर देतात, ते नातेवाईक पळून जातो, बायो मायनिंगचं होत नाही आहे। शहरामध्ये जो कचरा संकलन करायची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कमिशनचा यांचं मागणी असते। मग ते लोक, जो गुत्तेदार आहे तो कदरून जातो आणि तो काम करत नाही। आणि आजची कंडिशन अशी आहे की 30%च फक्त यंत्रणा चालू आहे आणि आयुक्तावर त्याचं नियंत्रण नाही आहे। दरवेळेस आयुक्त बदलतात, सत्तेसाठी आयुक्तांचे फेरबदल केले जातात। या सफाई कामगारांमध्ये पर्टिक्युलर जातीचे लोक आहेत। अनुभव घेतला मी की जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये वर्क कल्चर न राहण्याचं कारण इथलं प्रशासन आणि सत्ताधारी आहे। लोकांना काम करण्याची इच्छाच होणार नाही, कारण मी बघितलं अनेक लोक वेगळ्या जातीतनं आत घुसले सफाई कामगार म्हणून आणि आयुक्तांचे पीए होऊन बसले। युनियन म्हणून मी अनेक वर्ष भांडले, परंतु सत्ताधारी कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी त्यांना पाठीशी घालायचं काम केले। आज प्रत्येक घरावर मला या ठिकाणी माझी नगरसेवक आहे, एक बारकोड आहे त्या ठिकाणी। त्या बारकोडचं गडबंगाल काय? कारण त्या बारकोडचं बोगस बारकोडिंगचं काम होतं आणि त्याच्यातून बोगस पूर्ण मंत्रालयातून त्याचा पैसा उचलला जातो। याचं काय? गेल्या 15 दिवसाखाली महापालिकेच्या आयुक्ताला आम्ही बोगस स्कॅनिंगचं निवेदन दिलं। बोगस स्कॅनिंगचं निवेदन दिल्यानंतर त्या स्कॅनिंगच्या माध्यमातून घराच्या बाहेर हाऊसहोल्डचा कचरा उचलला म्हणून स्कॅन करायचं, स्कॅन केलं जातं पण तो कचरा नेला जात नाही। याचं टेंडर शेवटचा विषय, स्कॅन केला जातो, कचरा नेला जात नाही। ते फक्त डॉक्युमेंटरी कागद तयार करण्याच्या हे आहे। दुसरी गोष्ट, आज मला सांगा, परभणी शहरामध्ये फक्त 30% कचरा उचलण्याची यंत्रणा चालू आहे। पण त्याचे वजनाचे माप जसे गेल्या महिन्यात होते, त्याच्या अगोदरचे होते तेच होते। म्हणजे कचरा कमी उचलला चालला आणि दाखविला जास्त नाही। पण आशा करूयात का आता की हे प्रश्न जे आहेत ते लवकर निवडणुकीच्या अगोदर मार्गी 100% निवडणुकीच्या आधी पहिलेच सर्व गोष्टी, आणि पालकमंत्र्याचे नजर आहे, पालकमंत्र्यांचे एक विकास दृष्टिकोन आहे। 100% येणाऱ्या काळामध्ये जर भाजप सरकार आली तर मुख्यमंत्री आपला आहे, पालकमंत्री आपला सोपं जाईल फंडिंग आणायला आणि काम करायला सोपं जाईल। त्या निमित्ताने
आणि परभणीचा विकास करायला सोपं जाईल. आता सत्ता आली तर थोडक्यामध्ये सत्ता आली तरच ते विकास करतील, असं सत्ता आल्यानंतरच हे विकास करता येतो असं मत आहे. माझं म्हणणं आहे ह्याच्यातलंच त्यांचा उघडपणा दिसतो की सत्तेला किती आपापलेले आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी पूर्ण सिस्टीम समजून घेतली पाहिजे की कुठं पाणी मुरतंय. त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. सत्ता आलं की आम्ही करू, नाहीतर आम्ही झोपून राहू. वारे वा. तर एकूणच आपण जर बघितलं तर आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या पूर्वी तरी किमान परभणीकरांचे हे जे प्रश्न आहेत आणि त्यातल्या त्यात कचऱ्याचा आणि स्वच्छतेचा हे प्रश्न सुटतील अशी आशा करूयात. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.